नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मला तर वाटतं हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे फक्त, कारण की जेव्हा तिथे तिथं आम्ही जातो फक्त ट्रॅव्हलिंगचेच व्हिडिओ टाकतो मी तर ब्लॉग्स. आज थंबनेलवर तुम्हाला कळलेलं असेल की आम्ही चाललो आहे कुठं. आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजीला. फक्त मी एकटं नाही आहे, तर वेदन पण आहे. हाय मित्रांनो, मी आणि शार्दूल चाललो आहे तिरुपतीला. सध्या आम्ही आता ट्रेनमध्ये आहे. अजून आम्ही आज जस्ट आता 15-20 मिनटं झाले असतील आम्ही निघालो आहे. 16 तासाचा प्रवास आहे. 16 तासात तुम्हाला अख्खा ब्लॉग बघायला भेटेल. वरतून आम्ही पोहोचल्यावर पण तुम्हाला काही गोष्टी, नवीन गोष्टी आणि भरपूर पार्ट्स पडणार आहेत तिरुपती बालाजीचे. आणि ह्याला तुम्ही कुठल्या तरी ब्लॉगमध्ये बघितलं असेल, नसेल ऐकलं तर हा वेदांत चव्हाण. आणि ह्या सोसायटीतले आहेत सगळे. मी नवीनच आहे फक्त ह्या सोसायटीमध्ये. सगळे मी नवीन ॲड झाले त्यांच्या सोसायटीत. आमच्या सोसायटीतले आहेत भरपूर जण. तिथे खालती पण आहेत, पण ते एकदम खालती असं सांगता येत नाही. तर वेदांचे अजून 2-3 मित्र पण आहेत. ते वेदांची दिदी वेदांत हा वेदांचा मित्र आहे. नाव सांग भाई तुझं सगळ्यांना. हॉर्नेट. वाव, बरोबर आहे. ॲस्थेटिक आहे. काय बोलतो वेदन, तुझं काय म्हणणं आहे? फ्लॅशला म्हणजे आता कसं आहे, तो ॲस्थेटिकच आहे, माहिती आहे का? तो काही करा, तो काही करा, तो ॲस्थेटिकच वाटतो. तो पण ॲस्थेटिक आहे भाई, बरोबर आहे. ॲस्थेटिक आहे तो. ॲस्थेटिक आहे तो. शोध ॲस्थेटिक आहे. सकाळी उठले मैदान हाय कर की. हाय मित्रा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता कुठे आपण कोसलामध्ये ना, कोसला कर्नाटकमध्ये. आता आणि अजून पण ट्रेनमध्येच. आता 5-5:30ला पोहोचू आम्ही सगळे. वेदांचे बाप्पा. हो काका, आहे करा, आहे असं करा. नाही वेदांत ट्रॅव्हलिंग करून आपण लगेच कॅमेरा आला की लगेच झोपतो.
वातावरण लयच भयानक झालेलं आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे. बरोबर का नाही सध्या पाऊस पडतो, खूप नाही पडत तसं, पण वातावरण झालंय तसंच पाऊस पडण्यासारखं शक्यता आहे. पाऊस पडण्याची जोरात आत्ता पडत होतं थोडा. बघू शकता तुम्ही, आभाळ पण भरपूर आलेलं आहे. तर पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे कळते की आता आम्ही खूप जवळ आहोत बघू शकता. तर इथले 2 ते 3 तास लागू शकतात आपण. काय मित्रांनो, आत्ता आम्ही आलो रूमवरती, कारण की आम्ही सलग 3 तास प्रवास केला आहे आपण. 16 तास म्हणजे सलग 16 तास प्रवास करून आम्ही इतका दमलो होतो. आम्ही आता रूमवर आलो. व्हिडिओ पण काढू शकलो नाही की त्यावेळेस रूमवर आलो, फ्रेश आलो आणि आता परत फ्रेश होऊन बघू आता कुठेतरी जायचं, चहा वगैरे पिऊन तेवढंच मला थोडंसं दाखवता येईल, आहे की नाही. तर पहिली गोष्ट आम्हाला इथे तसं काय माहीत नाही आहे. थँक्यू सर. तसं आम्हाला इथलं काय माहिती नाही. आता तुम्ही बघू शकता त्यांनी आम्हाला पाण्याची बॉटलसुद्धा आणून दिली. बघता येईल कुठं काय एवढे परिस्थिती आहे. बघता येईल ना काहीतरी वगैरे काहीतरी असं. थोड्या वेळाने आता सगळं शार्दूल मला चहा प्यायला जाणार आहे आम्ही. एक वेदांचा मित्र आहे मयूर म्हणून, माझा पण मित्रच म्हणा. त्यासाठी आम्ही थांबलो होतो अर्धा तास. थांबून कंटाळा आला, पण तो नाही आला. शेवटी आम्हाला त्याच्या रूमवर जावं लागतंय, त्याला बोलवायला, त्याला घ्यायला. इतकी असं तो कुठे सध्या रूम त्याची आठवण नाही. आम्ही तरी फिरतोच आहे. तुमचं रूम कुठे? वेदावरतीच आहे ना? हां, आमची रूमवरतीच. रूमचं पण एक. अरे भाई अर्धा तास थांबलो होतो आम्ही. आत्ताशी आलं. तुमची कुठली व्याज आहे? शेवटची एकदम एसीची. हां, काय बोलतो? पण एसी नाही तिथं. एसी नाही तिथं. मी नव्हतं बोलायचं. चाललोय आपण सध्या चहा प्यायला चाललेलो आहे. माझे 2 मित्र आलेले आहेत सोबत, सार्थक, मयूर. तुम्ही याला ओळखला असाल, हा सार्थक आहे. सार्थक कुठं चाललोय काही सांगतो. अरे आपण गोल तिथलीच पुढे परत चाललो. आम्ही सध्या गोलच फिरतोय फक्त एका चहाच्या शोधसाठी, कारण आम्ही ट्रेनमध्ये आत्ता आलोय चहा प्यायला. इकडेच आहे, रूम पशीच आहे की नाही अजून. चहा प्यायला आलो सध्या. चहा बघू शकता तुम्ही. माहीत नाही की तिला त्याला म्हटलं 2 कटिंग दे, तो म्हणतो कटिंग म्हणजे काय, त्याला माहितीच नाही बाई कटिंग म्हणजे काय. आता इथं माझी चुकी काय म्हटलं तर कटिंग म्हणलोय मी त्याला कटिंगच माहीत नाही. मग त्याला म्हटलं 2 फुल दे, 1 रिकामा कप. तेव्हा कुठं तो चहा 1 नंबर आहे. पण चहा 1 नंबर आहे. अजून मी टेस्ट नाही केला. शार्दूने टेस्ट केला आहे तर 1 नंबर आहे. मगाशी आम्ही जेम्स घेतले आणि एक लॉलीपॉप घेतली. त्याचे 15 रुपये होते, त्याने 18 रुपये लावले. 3 रुपये GST घेतली. त्याला वरतून म्हटलं जर आता हे जर पुण्यात असता तर त्याला म्हटलं असतं तुला 18 ते 15 कशी करायचे. बघ ना, 3 रुपये टॅक्स लावला तेव्हा होते. हा मस्त आहे, पण काय म्हणणे बरंच मस्त आहे. आता मी टेस्ट केला चहा. फिल्टर कॉफी, फिल्टर चहा आहे. कॉफी सारखेच लागतं. तिथंच आलोय सध्या आम्ही जेवायला. सगळे जण ऑर्डर केली नाहीये.
आता चाललो आहे आम्ही बालाजीचं जे मंदिर आहे ना त्याचे तिकीट बुक करायला चाललो आहे आम्ही सगळेजण म्हणजे अर्धे निम्मे पुढे गेलेत आणि अर्धे निम्मे बघू शकता तुम्ही. आम्ही चालतच चाललेलो आहे. हे तिरुपतीचं म्हणजे सगळं आता आम्ही मला बोर्ड दिसत असेल की खरंच आम्ही तिरुपतीला आहे. अहो तर तिकीट पण सांगतो. अरे मग रेल्वे आपण काय मजा मारायला नव्हतं बसलो ते पण आणि भरपूर अशा आमच्या स्टोरीज पण आहेत इंस्टावरचे. तुम्ही आत्ता बघू शकता एवढी गर्दी ही फक्त दर्शनाच्या पासेससाठीच आहे. भरपूर अशी गर्दी, प्रचंड गर्दी फक्त भक्तांची. तर अशा प्रकारे लाईन सुरू झालेल्या आहेत. गर्दी तशीच आहे, लाईन लागत फक्त. ही लाईन काय संपत नाही. तर भेटूया सेकंड पार्टमध्ये. मला बघायला भेटेल की दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही दर्शन वगैरे करू. तर भेटू दुसऱ्या पार्टमध्ये. बाय. सॅमसंग कुठला आहे?